कुठे गेल्या सगळ्या पोरी? झालं ना सगळं? अरे भाई झाले रे. बघ काय लफडा नको. अरे काय नाही रे. शिवा, हॅलो. हा शिवा बोल. बॅटरी, अरे कुठे आहेत सगळ्या मुली? इकडे कोणीच आलं नाहीये. अगं नाही, मी जरा ते गाडी रिपेअर करत होतो. स्वरूप शेट कटकट करतोय ग खूप. हा हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, कर कर. ए भाई, आता तुला येईल. अरे येईल रे. असं कसं होईल? चंदन लागा. हा शिवा बोल ना. अरे चंदन, ह्या पोरी कुठे आहेत? काय ट्रेनिंगला कोणी येणार नाहीये का? जाऊ दे, बघू ना आपण नंतर. त्याचं काय एवढं, जाऊ दे. नंतर बघू म्हणजे काय? हे काय महत्वाचं नाहीये का? असं काय करतोय? महत्वाचं तर आहे, पण मी काय म्हणतो, तू इकडे लाला शेट कंपाऊंडला आहे ना जरा. अरे तिकडे कशाला यायचंय? हा अगं तिकडे एक अर्जंट काम आलंय. तू ये बरं, पटकन ये, पटकन ये. सांगतो तुला आल्यावर, ये. ऐक ना चंदन, हे महत्वाचं आहे की नाही? तिकडे येऊन काय करू मी? तू असं. स्वरूप शेट कोण आहे? अरे आहे रे तो एक येडा. हॅलो. शिवा, अरे अप्पर, तू कुठे आहेत सगळ्या मुली? आणि हा चंदन काय बोलतोय की कुठे यायचंय? कोणी काय झालंय? अगं म्हणून न्यायला आलो. चल चल, वाट बघते तुझी. चल. अरे पण कोणी बोलवलंय? काय झालंय? बघ, हे सांगायला काही वेळ नाही. चल लवकर, प्रॉब्लेम झाले. चल. अरे असं काय करतो तू? अगं बाई, चल ग तू. चल, प्रॉब्लेम झाले. चल चल. शिवा, काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण मी तुला आत्ता सांगू शकत नाही. पण एक खरं सांगू, तू नक्की खुश होशील. अबे पागल, चलतो का आता? हा, तू चल, बोलला चल, ना घाई करायची चल, म्हणून. हे वेडा. आशू ऐक ना, आपण काय करतोय? तू मला एवढं टेन्शन आलंय. त्या पोरी आल्या नाहीत कुठे? हो ना, कुठे गेल्या असतील बिचाऱ्या. काय ओके. करतोय आशू? जरा Ready? हा काय आहे? अगं आई दिव्या. अरे चंदन, बॅटरी तुम्ही काय? तुम्हाला फोन केला होता ना मी. आणि स्टेफनी तू पण इथे. अरे काय चाललंय? बरं ऐक घे बघ. अरे सीताई, संपदा काकू, लक्ष्मण काका, तुम्ही हे सगळं काय? सायली तू पण? अरे काय आहे हे सगळं? अरे घर तर बंद. आता काय करायचं? अरे घर बंद आहे पण घर जागेवर आहे की नाही? हा, अरे साधा टाळा आहे, तोडशील ना? जमेल ना हरकुलीस? ए दगड घेऊन ये. जा 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 पटकन. क्या बात है. काय करता तुम्ही? हा? तुम्ही असं करू शकत नाही. ए, शाण्या, आजपासून हे घर माझं आहे, कळलं ना? हा, शहाणपणा करायचं नाही. निघ, चल. निघ. आ जाओ, आ जाओ. कसला सरप्राईज? शिवा, जे काम करतेस ना समाज बदलण्याचं, ते खूप महत्वाचं काम, आणि आजकालच्या जगात कोणी करत नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं की कोणी थोडासा हातभार लावूया कामात. तर कंपनीच्या CSR फंड मधून आम्ही तुझ्यासाठी हा हॉल घेतला तुझ्या कामासाठी. शिवा, तुला एका हॉलची गरज होती आणि तू सांगितलं पण नाहीस. एवढं तर तू हक्काने मागूच शकतेस की. पण बरं झालं सांगितलं नाहीस, नाहीतर आम्ही तुला सरप्राईज कसं दिलं असतं. ते बरोबर. चल 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 चल, सामान बाहेर काढायला घे. हे उचल, हे उचल. चल चल चल, फटाफट फटाफट फटाफट. जाऊ दे बाहेर. हे नंतर मशीन पण उचल, कळलं काय? घे घे घे, फटाफट घे, फटाफट घे. तुम्ही काय करताय? अरे काय VDS का तू? अरे घर आपलं म्हटल्यावर सामानही इथे आता आपलंच यायला पाहिजे की नाही? हो पण गप. तो बघ काय चाललंय ते बघ. हे बघा, जे काही करताय ना ते सगळं जपून करा. अगं हो ग, या शिवाने मला वस्तीत यायला बंदी घातली होती ना. आता बघ बघ कशा तुझ्या फॅमिलीला रस्त्यावर आणतो. शिवा, आता या हॉलची रिबिन कापून आहे ना, तू उद्घाटन कर. हा. आणि त्यामुळेच त्या अधिक सबळ आणि सक्षम होणार आहेत.
शिवाने हे एक पाऊल उचललंय. आता पुढचं पाऊल तुम्हाला उचलायचं. शिवानी, या मुलींना असं शिकवणं की कुठलाही नराधम यांच्याकडे वाकडी नजर करून पाहायची हिंमत करणार नाही. आणि हे सगळं ज्यांनी केलं ते आमचे लाडके जिजू. जिजू काहीतरी बोला. बोला बोला. बोला हो जिजू, बोला बोला. अरे ऐका, थांबा थांबा थांबा. हे काही मी एकट्याने केलं नाही, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आणि हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तू समाजासाठी एवढं मोठं काम करतेस, तुझ्यामुळे आम्हाला ना बळ मिळतं, ताकद मिळते. आणि तुला ताकद देणारी व्यक्ती म्हणजे तुझे पप्पा. म्हणूनच आपण या हॉलचं नाव तुझ्या पप्पांच्या नावावरून ठेवू. चला या बघू तर हॉल.